साहेब शिवसेनेचे प्रमुख होते, पण त्यांच्यावर अशी पाळी आली की धनुष्यबाणाला मतदान देऊ नका म्हणून सांगावी पाळी काल त्यांच्यावर आले। महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय मंडलिक साहेब त्यांचं या निवडणुकीतील चिन्ह धनुष्यबाण आहे। या धनुष्यबाणासमोर बटन दाबून त्यांना आशीर्वाद द्या, मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवा ही विनंती करण्यासाठी आज या भव्य दिव्य अशा सभेचं आयोजन केलेलं आहे। आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब, माजी मंत्री भरमू पाटील, ज्यांनी आत्ताच आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलं ते या विभागाचे आमदार राजेशजी पाटील, आदरणीय समरजितराजे घाटगे, उपस्थित असणारे उमेदवार मंडलिक साहेब, अशोकजी चराटी, खास करून उपस्थित असणारे राज्यसभेचे माजी खासदार विकास महात्मे साहेब, उपस्थित असणाऱ्या तेली वहिनी, चौगुले वहिनी, मोठ्या संख्येनं भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ युवक, माता भगिनी, पत्रकार, छायाचित्रकार बंधूंनो, काल गांधी मैदानला साहेब एक सभा झाली उद्धव साहेबांची, आणि ते उद्धव साहेब शिवसेनेचे प्रमुख होते, पण त्यांच्यावर अशी पाळी आली की धनुष्यबाणाला मतदान देऊ नका म्हणून सांगावी पाळी काल त्यांच्यावर आले। ज्यांनी या पक्षाची स्थापना केली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, म्हणजे कशी खिचडी झाली आहे बघा। या आपल्या समोर जे पक्ष आहेत, महाविकास आघाडी असू दे किंवा ती इंडिया आघाडी असू दे, पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली, त्यांना सगळीकडे सांगत फिरायला लागते घड्याळाला मतदान देऊ नका। आणि सगळ्यात मजेची गोष्ट, राहुल गांधी कोण आहेत? काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत। दिल्लीमध्ये त्यांचं जिथं मतदान आहे तिथं आपची सीट उभा आहे। म्हणजे राहुल गांधी दिल्लीमध्ये प्रचार करताना सांगतात झाडूला मतदान द्या म्हणून। ही आहे इंडिया आघाडी। आणि म्हणून बंधूंनो, एक अभूतपूर्व परिस्थिती या देशामध्ये, या राज्यामध्ये आणि विशेषतः या जिल्ह्या आणि तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे। एकीकडं काँग्रेस आणि महाविकास आघाडी ज्यांचा भ्रष्टाचाराचा एक आपण आलेख पाहिलेला आहे, एकीकडे मोदीजी आणि त्यांचं गेल्या 10 वर्षातलं सुशासन आपण पाहिलेलं आहे। राज्यामध्ये सर्वात कर्तव्यदक्ष आणि कर्तृत्ववान असणारे 3 नेते, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा, हे तिन्ही कर्तृत्ववान नेते एकत्रित आलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। मग आम्ही मुश्रीफ साहेब, मंडलिक साहेब, राजे, आम्ही सगळे एकत्र आलो होतो। या तालुक्यामध्ये तर चित्र मला वाटते पहिल्यांदाच आपण बघितलं असेल। भरमू अण्णा, राजेश पाटील, शिवाजी पाटील, अशोक चराटी आणि कोण उभं होतं, संग्राम कुपेकर, रमेश रेडेकर साहेब, ज्यांनी निवडणुका लढवल्या ते सगळे आपल्या समोर व्यासपीठावर आहेत संजय मंडलिकांना खासदार बनवण्यासाठी। समोर माणूस नाही आहे, समोर आपल्या व्यक्ती नाही आहे। त्यामुळे आपण जर ताकदीनं ठरवलं तर या तालुक्यातून 90% मतदान हे धनुष्यबाणाला म्हणजे मंडलिक साहेबांना आपण देऊ शकतो। त्याचा संकल्प आपल्या सगळ्यांना करावा लागेल। आणि मी परवा एकदा बक्षीस जाहीर पण करून टाकलेलं आहे। कागल आणि तुमच्यामध्ये आता चढावडा आहे, कागलमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। मुश्रीफ साहेब, राजे साहेब आणि मंडलिक साहेब एकत्र झाल्यामुळं तिथं सुद्धा 80-90% मतदान ते घेतील। आणि म्हणून चंदगड आणि कागलमध्ये कॉम्पिटिशन लावलेलं आहे। जो तालुका जास्त मताधिक्य देईल त्याला मी आणि संजय मंडलिक साहेब 5 कोटी रुपयाचा अधिकचा विकास निधी देण्याचं मी घोषित केलेलं आहे। आता हे बक्षीस घ्यायचं का नाही तुम्ही ठरवा। घ्यायचं ना? घ्यायचं। बंधूंनो, या निवडणुकीमध्ये आपल्यासमोर 2 पर्याय आहेत, एकीकडे काँग्रेस आणि एकीकडे भाजपा महायुती। या काँग्रेसला आपण 68 वर्ष सत्ता दिलेले, देशातले 68 वर्ष, परंतु त्यांचा पाय उतार कशामुळे झाला? कारण या 68 वर्षातल्या सगळ्या कालावधीमध्ये आपण एक घोटाळ्यांची मालिका पाहिली। 2G घोटाळा, 3G घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, डेक्कन हेराल्ड घोटाळा, लँड घोटाळा, माइन घोटाळा, कॉमनवेल्थचा घोटाळा, हजारो करोडो रुपयाचे घोटाळे त्या काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी केले। म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी, देशातल्या नागरिकांनी या देशाची सत्ता मोदींच्या हातामध्ये दिलेली आहे। या 10 वर्षामध्ये या सरकारवर एक नया पैशाचा भ्रष्टाचाराचा डाग नाही।
आपण 68 वर्ष काँग्रेसला का सत्ता दिली हो? कारण त्यांनी आपल्याला एक लोकप्रिय नारा आपल्यासाठी त्यांनी बनवून ठेवला होता. कोणता नारा होता लक्षात आहे का तुमच्या? गरिबी हटाओ. म्हणजे स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान, त्यांनी त्या नाऱ्याची सुरुवात केली. त्याच्यानंतर इंदिराजी आल्या, त्याच्यानंतर राजीवजी आले, PV नरसिंहराव आले, मनमोहन सिंग आले. या सगळ्यांनी आपल्याला तेच सांगितले, गरिबी हटाओ. गरिबी हटाओ म्हणले की आपण पाळी लावून धनाधन काँग्रेसला मतं देत होतो आणि 68 वर्ष तिने आपल्यावर राज्य केलं. परंतु गरिबी हटली का? गरिबी हटवू शकले नाहीत. अजून सुद्धा 4 दिवसापूर्वीची राहुल गांधींची तुम्ही पत्रकार परिषद बघितली असेल तर राहुल गांधी म्हणतात पुन्हा एकदा आम्हाला सत्ता द्या, एक झटके में गरिबी हटाएंगे म्हणतात. कसं? एक झटके में. अरे 68 वर्ष सत्ता तुमच्याकडे आहे, तुम्हाला जे जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं आणि मग तुम्ही आता पुन्हा कशाच सत्ता मागता? 4 दिवसापूर्वी तुम्ही पेपरला वाचला असेल, अमेरिकेतली एक सर्वेक्षण कंपनी आहे JP मॉर्गन, त्याचे CEO आहेत जेमी कार्डिन म्हणून. त्यांनी जाहीर केलं की भारतामध्ये या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारनं चांगलं काम केलं आणि देशातले 25 करोड लोक गरिबी रेषेच्या वर आलेले आहेत. अमेरिकेतली सर्वेक्षण कंपनी सांगते. कशामुळे लोक गरिबीच्या बाहेर आले? कारण या सरकारनं आपल्याला जे पाहिजे ते देण्याचं काम केलं. 4 करोड 10 लाख लोकांना घर दिलं. 10 कोटी घरामध्ये, मगाशी आमच्या वहिनींनी सांगितलं, 10 करोड घरामध्ये गॅस दिले, 12 करोड घरामध्ये शौचालय दिले, 80 करोड लोकांना रेशन दिलं जातं. बंधू भगिनींनो, मोठ्या संख्येनं महिला इथं आहेत. मला सांगा, आपण एखाद्या पाहुण्याकडे जेवायला गेलो, पाहुण्यानं आपल्याला जेवायला वाढलं तर आपसुक आपल्या मनातनं येतं अन्नदाता सुखी भव. ही आपली संस्कृती आहे भारताची. कुणी जर आपल्याला भाकरी दिली तर आपल्या मनातनं त्याच्यासाठी आशीर्वाद येतो. मग एक वेळची भाकरी देणाऱ्यासाठी जर आपण असे आशीर्वाद देत असाल तर 3 वर्ष आपल्याला मोफत रेशन देणारे आणि पुढे 5 वर्ष आपल्याला रेशन देणाऱ्यांना आपण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे? आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आयुष्यमान भारत सारखी योजना आज आपल्या देशामध्ये आणली. 5 लाख रुपये आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षित करण्याचं काम केलेलं आहे आणि भरभरून हे सरकार काम करते. सर्व घटकांसाठी काम करते. युवा, महिला, शेतकरी. आज शेतकरी सन्मान योजनेचे एक गावामध्ये 400-400, 500-500 लाभार्थी आहेत. वर्षाला 6,000 रुपये केंद्र सरकार देतं आणि वर्षाला 6,000 रुपये राज्य सरकार देतं. 12,000 रुपये थेट तुमच्या खात्यावर. कुठलाही वशिला लागत नाही, कुठल्याही आमदार खासदाराची शिफारस लागत नाही, कुठल्या कलेक्टर तहसीलदारचा हुंबरा जिजवायला लागत नाही. थेट तुमच्या खात्यावर पैसे 12,000 रुपये. मला सांगा, काँग्रेसनं कधी 12 रुपये तर आपल्याला दिले का? नाही दिले. कारण त्यांचं पोट भरलं नाही भ्रष्टाचार करून करून. अगदी 6 महिन्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल, धीरज साहू नावाचे काँग्रेसचे खासदार, त्यांच्या घरावर इन्कम टॅक्सची रेड झाली. 9 तिजोऱ्या भरून नोटांची बंड सापडली. 9 तिजोऱ्या भरून. अजून सुद्धा त्यांची ती श्रृंखला सुरू आहे आणि या सगळ्या बाबींचा आपल्याला विचार करण्याची गरज आहे बंधूंनो. आज कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा मोदींच्या सरकारनं भरभरून दिलेला आहे. कोल्हापूर शहराच्या आसपास असणारे पर्यटनाच्या विकासाचे अनेक मुद्दे हातामध्ये घेतलेले आहेत. कोल्हापूरचं विमानतळ सुसज्ज बनवलेलं आहे. कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन आता सुसज्ज बनवण्याचं काम चालू आहे. रस्त्यांचं जाळं 4ही बाजूनं चालू आहे. म्हणजे कोल्हापूरला सुद्धा विकासाची गंगा आपल्याकडे आलेली आहे. आणि असा एक नेता ज्याने आपल्याला विकसित भारतचं स्वप्न दाखवलेलं आहे. विकसित भारत. आपल्याला खरं म्हणजे विकसित भारत हा शब्दच माहीत नव्हता. इतके वर्ष सडक देंगे, बिजली देंगे, पाणी देंगे, गरिबी हटाएंगे, ह्याच्यावरच मतं त्यांनी मागितली आणि ह्याच्यावरच आपण मतं देत आलो. परंतु मोदीजी एकमेव नेते असे आहेत ज्याने विकसित भारतचा संकल्प केलेला आहे. काय आहे हा संकल्प? आज जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत 5व्या क्रमांकावर आहे आणि त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे 3 वर्षामध्ये जपान आणि जर्मनीला पाठीमागे टाकून भारत 3ऱ्या क्रमांकावर आणणार आहे म्हणून शब्द दिला आहे. आणि शब्द नाही, मोदी की गॅरंटी म्हणून सांगितलंय. मोदी की गॅरंटी. मोदीजी जे बोलतात ते करतात. विकसित भारत म्हणजे नुसतं एका व्यक्तीनं स्वप्न पाहून होणार नाही. आपण सगळेजण त्या यात्रेमध्ये सहभागी असणार आहेत. महिला मोठ्या संख्येनं आहेत. 10 कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून केंद्र सरकारशी जोडलं गेलेलं आहे. परवा मोदीजी कोल्हापूरला आले होते. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं गेल्या 5 वर्षामध्ये या देशामध्ये आम्ही 1 कोटी महिलांना लखपती दिदी बनवलेला आहे
आणि पुढच्या 3 वर्षामध्ये आणखीन 3 कोटी महिलांना आम्ही लखपती दीदी बनवणार आहे. 3 कोटी. या 3 कोटीमध्ये या चंदगड तालुक्यातल्या कमीत कमी 40,000 तरी महिला लखपती झाल्या पाहिजेत. त्यासाठी आपण मोदींच्या पाठीशी उभा राहणं गरजेचं आहे. तुम्हाला राहुल गांधींसारखा खोटा शब्दांना आश्वासन मोदीच देत नाहीत की म्हणे आम्ही 1-1 लाख रुपये महिलांना देणार. कुणी देऊ शकलं होतं का? त्याचा हिशोब जर केला, राहुल गांधींच्या जाहीरनाम्याचा हिशोब जर केला की किती पैसे सगळ्यांना देतो म्हणले, महिलांना देतो म्हणतात, बेरोजगारांना देतो म्हणतात, गरिबांना देतो म्हणतात, 45 लाख करोड रुपये पाहिजेत आणि आपल्या भारताचं बजेट आहे 42 लाख करोड. हास्यास्पद गोष्ट आहे की नाही? भारताचं बजेट 45 लाख करोड आणि हे सांगतायत की मी तुमच्या खात्यावर 45 लाख करोड देतो. तर या सगळ्या बाबींचा आपण विचारपूर्वक जाणीवपूर्वक आपण या निवडणुकीच्या मतदानाला सामोरं गेलं पाहिजे. मी बघितलं आता 3 निवडणुका 3 टप्पे झालेले आहेत. मतदानाचा टक्का कमी झालेला आहे. काय सांगतात लोक? ऊन आहे म्हणून. उन्हामध्ये आपल्याला 1 दिवस काढायला काय हरकत नाही. सगळ्यांनी पहाटे लवकर उठून मतदानाच्या रांगेमध्ये जाऊन उभारलं पाहिजे आणि ज्या मोदीजींनी आपल्यासाठी एवढं भरभरून दिलेलं आहे त्यांच्या पाठीशी आपण उभा राहणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून मोदीजींचा जो नारा आहे की आपकी बार 400 पार, त्यामध्ये कोल्हापूरचे खासदार निवडून गेले पाहिजेत, संजय मंडलिक साहेब निवडून गेले पाहिजेत. या निवडणुकीमध्ये मोदींचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि या धनुष्यबाणासमोर बटन दाबून मंडलिक साहेबांना आशीर्वाद द्या, मोदींचे हात बळकट करा, एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा.